नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे 43 छातीचे टॉप कटिंग करणार आहोत. छात्या आहेत 43 आणि 2 टॉप आहेत एकाच मापाचे. बिना अस्तरचे कॉटनमध्ये टॉप आहेत. तर मी ते डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करून घेणार आहे. हा जी डिझाईन आहे ती पाठीमागच्या साईडला येईल आणि इकडच्या साईडची आहे ती पुढच्या साईडची त्याच्यामध्ये पुढची साईड कटिंग करायची आहे. तर पहिल्यांदा इथे मी मधून कटिंग करून घेते. इथे मी पुढची साईड आहे ती फोल्ड करून ठेवलेली आहे आणि टॉपची पूर्ण उंची आहे, जेवढी लेंथ आहे तेवढी पूर्ण घ्यायची आहे, जेवढी पण येईल त्याच्यामध्ये तेवढी. इथे मी खालच्या साईडून चॉक मारून घेते अशा प्रकारे. वरच्या साईडला देखील मी चॉक मारून सरळ करून घेतले. आता इथे आपल्याला शोल्डरचे माप टाकायचं आहे. तर पाठीमागच्या साईडला पुढचा गळा देखील कमी आहे आणि पाठीमागचा. तर इथे मी शोल्डर 8.5 इंच घेणार आहे. इथून देखील आपल्याला 8.5 इंच माप टाकायचं आहे आणि मुंड्यासाठी 8 इंच घ्यायचे. इथून सरळ रेष आखून घ्यायची अशा प्रकारे. इथे छातीचे माप टाकायचं आहे. तर छाती आहे 43 इंच, त्याचा चौथा 11.25 इंच येते, प्लस 1.5 इंच घ्यायचे. इथून मुंड्याच्या साईडला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचे, कारण गळा कमी आहे पाठीमागचा. तर कधी पण गळा कमी असेल तर मुंड्याच्या साईडला डाऊन करून घ्यायचे असते. इथे गळा रुंदी मी 3 इंच पहिल्यांदा घेतलेली आहे. इथे अर्धा इंचचे माप टाकले, शोल्डरमध्ये जाईल स्लीव्स शिलाई करते वेळी. आणि तयार शोल्डर किती येते ती मी चेक करून घेते. इथे मी परत एकदा गळा रुंदी 3.5 इंच घेतलेली आहे. जेवढे शिलाईमध्ये जाऊन ते कॅन्सल केले आणि त्याच्यामधून माप कट करायचे आणि गळा रुंदी घ्यायची. त्याच्यानंतर पुढच्या गळ्याची उंची इथे मी क्रॉसमध्ये 8.5 इंच घेतली. इथे सरळ शाकून घ्यायची. इथे गळा उंची सरळ माप टाकल्यानंतर 7.5 इंच येते आणि क्रॉसमध्ये मी 8.5 इंच घेतलेले आहे. गळा रुंदी 3.5 इंच घ्यायची. जेवढी वरच्या साईडला घेतलेली आहे तेवढीच खालच्या साईडला घेतली. सरळ रेषा आखून घेतली इथे. आणि इथे गळ्याला गोलाकार काढून घेते अशा प्रकारे. इथून मुंड्याच्या साईडला मी 1 इंच माप टाकून घेतले आणि मुंड्यासाठी गोलाकार देऊन घ्यायचा. आता इथे मी कमर उंचीचे माप टाकून घेते आणि सीट उंचीचे. कमर उंची आहे 14 इंच, 14.5 इंच प्लस अर्धा इंच घेतले, 15 इंचावर माप टाकून घेतले. आणि सीट इंच उंची इथे मी 21 इंच घेतली. तयार 20.5 आहे, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचे, अर्धा इंच शोल्डरमध्ये जाते. तर इथे मी सीट उंची 21 घेतली आणि कमर उंची 15 इंच. कमर आहे 40 इंच, तर इथे मी 10 इंचावर माप टाकून घेतले, प्लस 1.5 इंच घ्यायचे. आता इथे आपल्याला सीट घेरचे माप टाकायचं आहे. तर सीट घेर आहे 44, त्याचा चौथा 11 इंच प्लस 1 इंच घ्यायचे. इथून सरळ रेष आखून घ्यायची. ही आपली फिटिंगची रेष आहे. इथून आपल्याला कटिंग करायचं आहे. आता जेवढी वरती माप येते तेवढेच घेरच्या खालच्या साईडला माप टाकून घ्यायचं आहे. इथे 12 इंच आलेले आहे वरच्या साईडला, प्लस 1 इंच घ्यायचे फोल्ड करण्यासाठी साईडून. मी खालच्या साईडला 13 इंचावर माप टाकून घेतले आणि सरळ रेष आखून घेतली. आता इथे मी कटिंग करून घेते.
हा पुढच्या साईडचा भाग आहे, तर हा कटिंग झाल्यानंतर आपल्याला पाठीमागचा भागावर ठेवून कटिंग करून घ्यायचा आहे. पाठीमागचा भाग इथे फिटिंग येते तिथे मी कट लावून घेतले, म्हणजे पटकन समजते कुठून फिटिंग करायचं आहे ते. आणि खालच्या साईडला सरळ कटिंग करून घेतले. आता इथे मी पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेते. तर जिथून पाठीमागच्या साईडला मगाशी दाखवल्याप्रमाणे जिथे डिझाईन होती ती बराबर मध्ये आली पाहिजेत, त्याप्रमाणे मी फोल्ड करून ठेवले आणि पुढचा भाग जो कटिंग केलेला होता तो ठेवून घेतला आणि अशा प्रकारे इथे मी कटिंग करून घेतले. इथून देखील आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे. खालच्या साईडला सरळ कापड कटिंग करून घेतला. आता इथे पुढच्या साईडला मी अर्धा इंचावर माप टाकून घेतले पुढच्या भागासाठी मुंड्याला, आणि इथून 1 इंच घ्यायचे आणि अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर कटिंग करायचे. इथे मी गळा कटिंग करून घेते. आता आपल्याला इथे पाठीमागच्या गळ्याचे माप टाकायचे आहे. तर गळा रुंदी 3.5 इंच घेतली होती आणि इथे मी गळा उंची 3.5 इंच घेतली. इथून देखील 3.5 इंचावर माप टाकायचं आहे आणि गळ्याला गोलाकार काढून घेतला. त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायचे. अशा प्रकारे इथे दोन्ही पार्ट कटिंग झालेले आहेत. एक टॉप कटिंग झालेला आहे. आता इथे मी स्लीव्सचे माप टाकून घेते. तर स्लीव्ससाठी डबल फोल्ड करून ठेवलेले आहे कापड आणि जो पाठीमागच्या मुंड्याची जी गोलाई येते ती मापून घ्यायची. इथे 10 इंच आलेली आहे. जेवढी स्लीवची उंची बसते तेवढी मी इथे कटिंग करून घेणार आहे. इथे 10 इंचावर माप टाकून घेतले. इथे स्लीवची उंची 9.5 इंच आलेली आहे. त्याप्रमाणे इथे मी इकडून देखील 9.5 इंचावर माप टाकून घेतले आणि वरच्या साईडून खालच्या साईडला मी इथे 3.5 इंचावर माप टाकून घेतले. 1.5 इंच आतल्या साईडला घ्यायचे आणि सरळ रेष आखून घ्यायची. इथे मी दंडघेर 13 इंच घेतला, म्हणजे 6.5 इंचावर माप टाकून घेतले प्लस 1.5 इंच मार्जिनचे. त्याच्यानंतर इथे कटिंग करून घ्यायचे. इथे मी पुढच्या भागासाठी अर्धा इंच आतल्या साईडून कटिंग करून घेते. अशा प्रकारे इथे स्लीवचे कटिंग झालेले आहे. आता इथे मी दुसरा टॉप आहे तो ठेवून घेतला आणि जे आहे तसेच कटिंग करून घ्यायचे, कारण एकाच मापाचे 2 टॉप होते. अशा प्रकारे इथे पूर्ण कटिंग झालेले आहे. पुढचा व्हिडिओ बनलाच नाही, त्याच्यामुळे मी जेवढे आहे तेवढे तुम्हाला इथे दाखवते. अशा प्रकारे इथे मी कटिंग करून घेतलेले आहे.